नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे हिंदूंनी दुबळेपणा सोडून प्रतिकारक्षम व्हावं असं आवाहन डॉक्टर अजित चौधरी यांनी केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व, कालचा मार्ग, आजची प्रेरणा आणि उद्याचे संकल्प या विषयावर सावरकर जयंतीनिमित्त दिनांक 1 जून 2025 रोजी हिंदुत्ववादी वक्ते आणि सावरकर अभ्यासक डॉक्टर अजित चौधरी, प्राचार्य विनायकराव पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय कन्नड यांचं व्याख्यान परभणी शहरातील विद्यानगर येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. सावरकरांच्या हिंदुत्वावरच्या विचारांचे डॉक्टर चौधरींनी विश्लेषण केलं. हिंदू राष्ट्रांचं पंचप्राण, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा, प्रत्याघाताचे सामर्थ्य या सावरकरांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. 1921च्या मोपल्यांच्या बंडापासून ते 1947-48 पर्यंत झालेल्या कत्तलीचा इतिहास सांगत त्यांनी हिंदूंना दुबळेपणा सोडून प्रतिकारक्षम होण्याचं आवाहन केलं. इंग्रजांनी भारताच्या समृद्धी आणि संस्कृतीचा अभ्यास केला. भारतीयांचे सामर्थ्य त्यांच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आहे हे त्यांना कळालं होतं. 1835मध्ये ब्रिटिश सभासद लॉर्ड थॉमस मॅकेले भारतात आला. त्याने भारतीयांना दिले जात असलेले पारंपरिक संस्कृतीचे शिक्षण, गुरुकुल पद्धती आणि एकूणच शिक्षण बिनकामी असून भारतीय लोकांनी इंग्रजी भाषेतून पाश्चिमात्य शिक्षण घेतले पाहिजे असा आग्रह धरला. मॅकेले एवढे म्हणून थांबला नाही, तर त्याने तशा प्रकारचे शिक्षण धोरण आखून दिले आणि 1939 पर्यंत तशी व्यवस्था सुरू करून दिली होती. डॉक्टर चौधरी यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की सावरकरांनी यावर तोडगा म्हणून 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला, तर इंग्रज सरकारने तो ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी त्यावर बंदी आणली. हिंदू एकतेला असलेला अडथळा म्हणजे जातीपातीत केल्या गेलेल्या हिंदूंची विभागणी. वक्त्यांनी यावरही प्रकाश टाकत सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना केलेल्या अस्पृश्यता निवारण कार्याची सविस्तर माहिती दिली. हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी सावरकरांनी केलेल्या उपाययोजना आणि त्यांनी सुचवलेले विविध कृती कार्यक्रम डॉक्टर अजित चौधरी यांनी अनेक मुद्द्यांद्वारे श्रोत्यांना समजावून सांगितले. सध्याचे केंद्र सरकार सावरकरांच्या आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करत असताना दिसत आहे असं सांगून ते म्हणाले, हिंदू समाजानं मुद्दाम कोणाशी वैरभाव धरण्याची गरज नाही, तथापि स्वसंरक्षणासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबानं सिद्धता करणं आणि आजच्या काळात आवश्यक झाले आहे, हेही त्यांनी अधोरेखित केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायाळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या प्राचार्य आणि सावरकर अभ्यासिका तनुजाताई कापरे या होत्या. त्यांनी हिंदुत्वाची संकल्पना आणि सावरकरांचे विचार आज कसे प्रासंगिक आहेत हे विशद केलं. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद धानोरकर, उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाकळीकर, सहसचिव आचार्य अविनाश गोहार, सावरकर अभ्यासक राजेश्वर पारवेकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.